यावर्षी देखील दोन शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडणार आहेत। एक आझाद मैदानावरती तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी साजरा होणार आहे। परंतु आपण पाहतोय की त्या अगोदर कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी जी आहे ते बॅनरबाजी करण्यात येते। मी सध्या दादर टीटी परिसरामध्ये आहे आणि दादर टीटी परिसर, लालबाग परळ परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। दसरा मेळाव्याची बॅनरबाजी जरी आपल्याला पाहायला मिळत असली तरी देखील या बॅनरवरती ठाकरेंचे सर्वांचे फोटो जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्याचसोबतच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो जे आहेत ते आपल्याला या बॅनरवरती लावलेले असल्याचे पाहायला मिळत आहेत। कारण की या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हे उपस्थित राहणार अशी कार्यकर्त्यांच्या आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत। त्यामध्ये संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया देत असताना त्यांनी देखील राज ठाकरे या दसरा मेळाव्याला येणार का यावरती सुतोवाच त्यांनी एक सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती दिली होती। त्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। हा दादर टीटीचा आपण बॅनर पाहतोय। त्याचसोबतच लालबाग परळ परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लावण्यात आले आहेत। मुंबई आपली आहे, आपली इथे आवाजही आपलाच हवा अशा आशयाचा मजकूर देखील या बॅनरवरती छापण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची चर्चा जी आहे ती चर्चा सुरू होत्या आणि याच दसरा मेळाव्याला देखील हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित मंचावर येतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती आणि याला सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ते खासदार संजय राऊत यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी जी आहे ती बॅनरबाजी ठिकठिकाणी करताना पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अवघे 2 दिवस दसरा मेळाव्याला राहिलेले आहेत, त्याच्यामुळं राज ठाकरे या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का, परंतु त्या अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु त्या अगोदरच ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दोन्ही भावांचे एकत्रित बॅनर जे आहेत ते दसरा मेळाव्याच्या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सिद्धेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।